नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल एक नवीन अपडेट आलेली, तर त्या अपडेटबद्दल आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, हा जो GR आहे तो 15 जुलै 2024 रोजी प्रदर्शित करण्यात आलेला. तर या GRमध्ये काय दिलेलं आहे तर आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन कालबद्ध पद्धतीने त्यांच्या नोंदणीसाठी योजनेचे पोर्टल तयार करणे. म्हणजे आता एक नवीन वेबसाईट या ठिकाणी लॉन्च करणार आहेत आणि त्यावरून तुम्ही तुमचा अर्ज हा भरू शकतात. त्याची स्थितीसुद्धा आपण त्या वेबसाईटवरनं तुम्ही चेक करू शकतात. तर म्हणजे या ठिकाणी आता ते नवीन पोर्टल हे लॉन्च करण्यात येणार आहे. त्यानंतर ते गो लाईव्ह म्हणजे सर्वांसाठी पब्लिक हे पोर्टल असणार आहे. त्यानंतर तर त्या पोर्टलवरनं काही कोणाच्या अडीअडचणी असतील, म्हणजे काहींची त्रुटी आली असेल तर तीसुद्धा या पोर्टलवरनं सॉल्व करता येणार आहे. तर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी म्हणजेच PM किसान असो या PMMV किंवा वेगवेगळे जे योजना असतील, तर त्या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी गाव पातळीवर एक युनिक लिस्ट या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर ज्या महिला राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेच्या लाभार्थी नाहीत, त्यांची नव्याने स्वतंत्रपणे नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या याद्या तयार करण्याची पद्धत या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यानंतर उपरोक्त प्रमाणे दोन्ही प्रकारे तयार होणाऱ्या याद्यातील प्राप्त लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता पद्धत निश्चित करणार आहे. या 2 याद्या या वेगवेगळ्या लागणार आहेत आणि त्यांच्यामधून ज्या महिला पात्र होतील त्यांची एक दुसरी यादी या ठिकाणी लावणार आहे. या ठिकाणी पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये ज्या बँकेला म्हणजे आधार कार्ड नंबर लिंक असेल त्याच बँकेमध्ये तुमचे हे 1500 रुपये या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या थ्रू या ठिकाणी ट्रान्सफर केले जाणार आहे. त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी स्वतंत्रित बँक किंवा पोस्ट बँक असेल त्यांनासुद्धा आता या ठिकाणी गती देण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीची ही महत्त्वाची माहिती होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील.